शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्रमध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्या हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. MIDCचा अजब कारभार. मोठ्या नाल्याच्या संरक्षक भिंतीला भगदाड पाडून नाल्यातील भरलेले पाणी रस्त्यावर सोडणार. डोंबिवली MIDC निवासी मिलापनगरमध्ये एका मोठ्या लोकप्रतिनिधीच्या बंगल्याजवळ असलेल्या मोठ्या नाल्याच्या संरक्षक भिंतीला 3 ठिकाणी भगदाड पाडून त्यात 2 फुटी व्यासाचे सिमेंट पाईप टाकण्यात येणार आहेत. दर पावसाळ्यात या मोठ्या नाल्यातील पाणी संरक्षक भिंतीपर्यंत येत असते. या संरक्षक भिंती असल्याने नाल्यातील मोठ्या प्रवाहाने वाहणारे पाणी हे रस्त्यावर आणि बाजूच्या रहिवासी क्षेत्रात येत नसते. आता पावसाळा तोंडावर आल्यानंतर या नाल्याची संरक्षक भिंतीला 3 ठिकाणी भोके पाडण्यात आली असून त्यात 2 फूट व्यासाचे सिमेंट पाईप बसविण्यात येणार आहेत. सदर पाईपची 2 तोंडे रस्त्यावर तर 1 तोंड रहिवासी बंगले आहेत त्या ठिकाणी ठेवली आहेत. यामुळे आधीच तेथेच पावसाळ्यात नेहमी पाणी भरत असलेल्या ठिकाणी त्यात अजून वाढ होऊन मोठी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सदर ही धोकादायक खुळचट कल्पना विचार हा MIDC अधिकाऱ्यांचा कोणाच्या सुपीक डोक्यातून आला याची चर्चा येथील रहिवाशांत चालू आहे. यासंदर्भात येथील जागरूक रहिवाशी आणि मिलापनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनचे सचिव श्री अरुण जोशी आणि इतरांनी MIDCचे सहाय्यक अभियंता यांना बोलावून पावसाळ्यात यामुळे होणारी खरी परिस्थितीची माहिती समजावून सांगितली असता त्यांनाही ते पटले आहे. त्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून त्यातून मार्ग काढू असे आश्वासन दिले आहे. मुळात ही कल्पना MIDCला कोणी दिली की निव्वळ ठेकेदाराला काम देण्यासाठी हे काम काढले होते का? त्यामुळे यावर झालेला खर्च हा कोणाच्या माथी मारणार हा प्रश्न आता विचारला जात आहे. यावर आता स्थानिक लोकप्रतिनिधींनी याचा जाब MIDCला विचारला पाहिजे. आमचे प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.